हे बघा, ही मशीन शेवाळ्याची मशीन आहे. आता लेटेस्ट मी घेतलेली आहे ही मशीन. ही मशीन घेतली मी पुण्यामधून मुकुंद दुकानातून. मशीनचा आवरेज चांगला आहे, अगदी छान शेवाळ्या काढते मशीन, काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही. शेवाळ्या काढायला आवरेज चांगलं आहे, डाय मोठी आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. मशीन बिलकुल मजबूत आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही. फक्त एकच प्रॉब्लेम आहे या मशीनमध्ये, ही मशीनची जी डाय बसण्याची सिस्टम आहे, ही डाय बसण्याची सिस्टम थोडी रॉंग दिलेली आहे. कारण ह्या ठिकाणी ज्यावेळी आपण मटेरियल टाकतो आणि मटेरियल टाकल्यानंतर ह्याच्याबरोबर मटेरियल बसत असतं आणि डाय बसायला त्या थर्डमध्ये ज्यावेळी थर्ड केलेलं आहे त्याच्यामध्ये ज्यावेळी फिट जाऊन बसतं त्यावेळी ही डाय व्यवस्थित बसत नाही. आणि डाय बसवण्यासाठी त्यांनी जी ह्याच्या पाठीमागं जे हे दिलेलं आहे, हे नोक दिलेले आहेत, दोन नोक जे दिलेले आहेत, ही दोन नोक, हे वरचे हे दोन नोक अजून लांबडे पाहिजे होती, छोटे दिले आहेत त्यांनी. म्हणजे त्याच्यामध्ये डाय घातल्यानंतर ही डाय त्याच्यामध्ये अगदी आतपर्यंत व्यवस्थित बसली पाहिजे, पण ही छोटे दिल्यामुळे डाय व्यवस्थित बसवायला त्रास होत असतो. आणि अजून एक ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम दिलेला आहे. हा प्रॉब्लेम आहे की ह्याच्यामध्ये ह्यानी ही जी थिकनेस दिलेली आहे ह्या प्लेटची जी थिकनेस आहे, ह्या प्लेटची, हे बघा मी हात लावून दाखवतो आहे, ह्या प्लेटची जी थिकनेस आहे त्यांनी कमी ठेवलेली आहे. आणि ह्या थिकनेस कमी ठेवल्यामुळं ह्याच्यामध्ये ज्यावेळी आपण ते बीट बसवतो, डाय बसवतो, त्यावेळी डाय बसवायला फार प्रॉब्लेम होतो आहे. तर हे कंपनीनं काटकर कंपनी आहे. काटकर कंपनीलासुद्धा माझा यूट्यूबचा व्हिडिओ जाईल, त्याने ह्याच्यामध्ये काहीतरी चेंजिंग केलं पाहिजे. आणि जर होत असेल, मी आता नवीन मशीन घेतलेले, तर मी ॲडवाईज करतो की तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडंसं डाय बसण्याचं तुम्ही चेंजिंग करा. बाकी मशीन तुम्ही चांगली बनवलेली आहे काटकर कंपनीनं. श्री महालक्ष्मी आणि डीलर आहे याचे मुकुंद, शुक्रवारपेठ, पुणे. अगदी मशीन चांगली आहे, काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही. फक्त माझं एक सांगणं आहे की ह्याच्यामध्ये थोडी तब्दिली करावी आणि नेक्स्ट टायमाला ज्यावेळी हे प्रॉडक्ट तुम्ही ज्यावेळी ही मशीन काढाल त्यावेळेला ह्याच्यामध्ये चेंजिंग करा. ॲव्हरेज अगदी छान आहे मशीनचं, काहीसुद्धा दिक्कत नाही, आट्टा सरकवायला लागत नाही, काही नाही. आणि शेवाळ्यासुद्धा लवकर होतात डाय मोठी असल्यामुळं. तर हे तुम्ही विनंती करतो की तुम्ही नेक्स्ट कोणी मशीन घेईल त्यावेळेला तुमचं प्रॉडक्ट हे मशीनचं एवढं बीट डाय बसण्याचं चेंजिंग करा. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय तब्दिली करता येईल, आसान तरीकेची काही तब्दिली होत असेल तर तेवढी करा. माझं म्हणणं आहे की फार चांगलं होईल केलं तर. ह्याच्यामध्ये थोडं चेंजिंग करा, किंवा अशी फिरवून डाय बसवण्याचं, डायरेक्ट डाय फिरवून बसवण्याची, डायरेक्ट डाय फिरवून बसावी, असं काहीतरी करा. डाय जसं तुम्ही ही थर्ड दिलेलं आहे, फोनपेवर 10 रुपये मिळाले, तसं ही थर्ड दिलेलं आहे, ही थर्ड डायरेक्ट जर डाय फिरवून जर बसत असेल तर अगदी छान आहे. आणि जे वरचं जे टोपण दिलेलं आहे तुम्ही, ही ढक्कन दिलेलं आहे, ही जी दिलेलं आहे तुम्ही, ह्याच्यामध्ये ज्यावेळी आट्टा बसतो त्यावेळी सारखं हॅमरिंग करावं लागतं ह्याला, कारण डाय लवकर निघत नाही, हॅमरिंग केल्याशिवाय डायच निघत नाही. तर हे थोडं बघा, आसान सुविधा आणि चांगली सुविधा काय होऊ शकते तुम्हीच बघा. आणि पुढच्या वेळेला हा व्हिडिओ ज्यावेळी मी टाकीन त्यावेळी तुमच्या ह्याच्यामध्ये तब्दिली करून द्या. आणि होत असेल तर लवकरात लवकर ह्या येणाऱ्या दुसऱ्या प्रोडक्ट तुमच्या मशीनमध्ये ही चेंजिंग करून घ्या. धन्यवाद, थँक्यू. मी मिस्टर KN कदम, दिघी, साई पार्क, गुरुदत्त कॉलनी नंबर 1, सर्वे नंबर 84/1 मधून मी ह्या मशिनीचा बद्दल जानकारी तुम्हाला देत आहे. आणि तुम्ही ह्याच्यावरून लवकरात लवकर ह्याच्यावरती तब्दिली करावी. धन्यवाद.